सर्वच माणसे कधी ना कधी कोणता तरी संकल्प करतात, व्रत पाळतात. मी देखील ठरवलं की आपण देखील एखादा संकल्प केला पाहिजे. बायकोशी भांडण ही तशी प्रत्येक विवाहितांसाठी सामान्य बाब असते. परंतु मी 1 वर्ष असं ठरवून टाकलं की आपण यापुढे बायकोशी वर्षभर भांडायचं नाही. मी असे यापूर्वी अनेक संकल्प केलेले आहेत, परंतु हा एक नवा संकल्प मी यावर्षी केला होता. कुठलाही नशापान न करण्याचा संकल्प मी गेली कित्येक वर्ष करत आलेलो आहे आणि कुठलाही नशा न करता मी तो संकल्प केला होता. परंतु माझा कोणताही संकल्प आत्तापर्यंत सिद्धीस गेलेला नाही, हेही कटू सत्य आहे. मोठमोठाले संकल्प जाऊ द्या, लहानसहान संकल्पात देखील मी आत्तापर्यंत यशस्वी झालेलो नाही. माझा मूळ स्वभाव संकल्पाच्या आड येतो. शपथ वगैरे मी कधीच घेत किंवा खात नाही. पैज वगैरे लावतो, परंतु हरलो तरी कुणालाही छदाम दिल्याचे मला आठवत नाही. सर्व संकल्पाच्या यादीमध्ये जो संकल्प कधीच अल्पसा देखील यशस्वी झालेला नाही आणि कधी होईल अशी आशा देखील मी आता बाळगत नाही. दरवेळी अधिक दृढ संकल्प मी करतो, कधी 9 वर्षाच्या निमित्ताने, तर कधी वाढदिवसाच्या निमित्ताने, तर कधी लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने. लग्नाच्या प्रत्येक वाढदिवसाला त्यामध्ये वाढत झालेली दिसून येते. आता अधिक न ताणता आपणास सांगितलं पाहिजे की बायकोशी न भांडण्याचा संकल्प मी यावर्षी केला होता. मी तसा भांडण्याच्या विरोधात आहे. विरोध करण्यासाठी देखील भांडावे लागते, तो भाग वेगळा. आयुष्यात खूप भांडावे लागते. काही भांडणात आपला विजय होतो, काही पराभव देखील होतो. पुन्हा नव्या जोमाने भांडणात उतरायचे असते. असो, बायकोसोबतच्या भांडणात माझा कधीच विजय होत नाही, नेहमी पानिपत होते. माघार घेणे, क्षमा मागणे, करार करणे, गुडघे टेकणे हे जागतिक युद्धाचे सगळे प्रकार या घरगुती भांडणात बघायला मिळतात. बायकोशी भांडणे सोपे नसते. माहेरच्या लोकांचा सरकारला बिनशर्त पाठिंबा असतो. नवरा करतो तोच फक्त छेड मानला जातो, बायको करते तो नाही. या देशातील कायदे देखील स्त्रियांवरच फिदा आहेत. बायकोशी भांडायचे नाही, माझा हा संकल्प अयशस्वी होण्यामागचे कारणेही शोधली पाहिजेत. क्रिकेटमध्ये हरलेली टीम जशी आत्मचिंतन करते अथवा युद्धात पराभवाची कारणे शोधली जातात. कधीकधी न भांडण्याचा संकल्प यशस्वी होण्याच्या अगदी जवळ येतो आणि पुन्हा ठिणगी पडते. मी नाही भांडलो तरी सालं मी केव्हाची वटवट करते, तरी तोंड उचकटत नाही. यामधले सालं आणि उचकटणे हे शब्द उचकटण्यासाठी असतात, हे मी अनुभवाने ओळखत होतो. भांडणाचे कुठलेही कारण नाही असे समजून मी आनंदाने घरात शिरतो. मांजराच्या तावडीत उंदीर सापडावा तसा बायको, काय झालं एवढं दात काढायला, भेटली का एखादी सटवी. एखाद्या दिवशी मी गंभीरपणे घरात शिरतो. बायको म्हणते, घरात मी दिसले की चेहरा पडतो, बाहेर सारखे खिंदळत असतील. बायकोचे संशय कधीच संपत नाहीत. तरीही बायको संशयी आहे असे म्हणता येत नाही. मात्र नवरा इतकं जरी म्हणाला, तुला फार वेळ लागला,
तर नवरा संशयखोर ठरतो. संशय घेण्याचा मूलभूत अधिकार देखील बायकांनाच मिळालेला आहे. दूधवाला दुधात पाणी टाकतो यामध्ये नवरोबाचा काही दोष असतो का? तिथेही बायको, तुम्हाला त्याला बोलता येत नाही का? बायकोची ही कटकट दूधवाल्याच्या कानापर्यंत गेलेली असते. दूधवाला विवाहित असल्याने बायको नावाचा हा हिंस्त्र प्राणी घरात बाळगणे किती जिकरीचे असते हे तो जाणून होता. नवरा बायकोची भांडणे शेजारी ऐकू जात नाहीत. आपल्या घरातील भांडी आवाज करत असले की शेजारच्या भांड्याचा आवाज येत नाही. जे भांड्याचे तेच भांडणाचे असते. कशावरून भांडायचे हे महत्त्वाचे नसते. भांडणे महत्त्वाचे असले की कशावरूनही भांडता येते हे अखिल भारतीय विवाहित महिलांना ठाऊक असते. मोठ्या शिताफीने नवरा भाजीपाल्याची पिशवी घेऊन घरी येतो. भरलेली पिशवी बघून बायको आनंदी होईल असा त्याचा कायम गैरसमज असतो. बायको पिशवीमध्ये काहीतरी शोधू लागते. सर्व भाजीपाला, कांदे, बटाटे बाहेर काढते. काय शोधते सांगत नाही. मलाही प्रश्न पडतो, काही विसरलो तर नाही ना? सगळे बघून घेते आणि मग विसरलेला कढीपत्ता भांडणास कारणीभूत ठरतो. पुन्हा न भांडण्याचा संकल्प मोडीत निघतो. एकदा तर मला कसला तरी पुरस्कार भेटला. मोठ्या आनंदाने शाल श्रीफळ घेऊन घरी आलो. वाटले बायको आता तरी भांडणार नाही. यापूर्वी नेहमी टोमणे असायचे, त्या फलाण्याला पहा किती पुरस्कार भेटलेत. एक तुम्ही वेंधळे, साधी शाल पण तुम्हाला कधी भेटली नाही. शाल जोडीतून मारण्याचे हे कसब साहित्यिक नसताना बायकाकडे कसे असते हे उमगत नाही. शाल आणि श्रीफळाकडे तिने केलेला कानाडोळा मला भलतेच सांगून गेला. ती शोधक दृष्टीने बघत होती. पाकीट कुठे आहे? मी म्हणालो, कसले पाकीट? मग काय नुसतीच दीड दमडीची शाल घेऊन आलात? असल्या शाल्या आणि नारळ ढिगारभर पडलेत आपल्या घरात. तिथेही माझा भ्रमनिराश झाला. लग्नात गुण जुळले तरी दुर्गुण जुळवलेले नसतात. ते लग्नानंतर जुळवायचे असतात. इतकेच.